कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. आधिवंदन देवा तुला, आधिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधिवंदन देवा तुला, आधिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती आळवू मी देवा तुला, किती आळवू मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा, ख्रिस्त येशू हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी स्तुती आनंद जाधव आपले स्वागत करत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतला आहे. आजचा विषय आहे एकच पायरी. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे योहान 2:1-11 आणि आजचे विशेष वचन आहे स्तोत्रसंहिता 25:4-5. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. नेहमी धीराने प्रतीक्षा करणे हा देवाची इच्छा पूर्ण करण्याचा सर्वोत्तम मार्ग होय. येशूला पित्याची इच्छा ही आवश्यक असणाऱ्या अन्नापेक्षा अधिक महत्त्वाची होती. त्याने काय करावे अशी पित्याची इच्छा आहे ते समजेपर्यंत तो धीराने प्रतीक्षा करीत असे. कोणतीही परिस्थिती असो, तो कधीही विचलित होत नसे. पण अशा परिस्थितीत पित्याने काय केले असते हे समजण्यासाठी तो शांतपणे चिंतन करीत असे. त्याने साक्ष दिली की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करिता येत नाही, कारण जे काही तो करीतो ते पुत्रही तसेच करीतो. योहान 5:19. काना येथील लग्नात जेव्हा द्राक्षरस संपला तेव्हा मरिया येशूकडे धावली व तिने त्याला समस्या सांगितली. येशूने शांतपणे सांगितले, माझी वेळ अजून आली नाही. वेगळ्या शब्दात काय व कसे करावयाचे याविषयी त्याने पित्याकडून अद्याप काहीही ऐकले नव्हते. जेव्हा साखर निवांत झाले होते व प्रतीक्षा करीत होते तेव्हा येशू त्यांना सूचना द्यायला सुरुवात केली. या काळात त्याने कदाचित जवळ काय आहे हे पाहिले असेल. तेव्हा त्याला पाण्याचे मोठे रांजण व ते भरण्यासाठी पुरेसे पाणी आढळले. त्याचवेळी त्याला वरून मार्गदर्शन प्राप्त झाले असेल. किती छान उदाहरण. दैहिक मनाची इच्छा असते की आपणास प्रत्येक गोष्ट क्षणार्धात माहिती झाली पाहिजे. जेव्हा पौल धुळीने माखलेल्या रस्त्यावरून आश्चर्यचकित होऊन ओरडला, प्रभूजी, मी काय करावे? त्याने काय करावे याचा तयार आराखडा प्रभूने दिला नाही, योजनांचा आराखडा दिला नाही. तो फक्त म्हणाला, नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे ते तुला सांगण्यात येईल. प्रेषित 9:6. गर्विष्ठ विद्वानाला हे किती बरे अवमानकारक उत्तर. पण परमेश्वर देव एका वेळी फक्त एकच पायरी दाखवतो. परमेश्वर दाखवितो ती पहिली पायरी काही वेळ इतकी
साधी आणि सोपी असते की आपणापैकी बहुत जण ती चढण्यास नाखुश असतात. त्यामुळे ते दुसरी पायरी मिळणाऱ्या सर्वही मार्गदर्शनाला मुकतात. आत्म्याने दिलेल्या देणग्यांची पुनर्रचना झाल्याने लोकांची अशी धारणा आहे की आपल्याला सर्व काही क्षणार्धात समजावे. सैतानाची ही युक्ती कायमचीच आहे. तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. उत्पत्ती 3:5. पण परमेश्वराची मार्गदर्शनाची पद्धत नेहमी थोडे येथे थोडे तेथे अशी असते. यशया 28:10. हे अभिवचन ज्यांची मनोवृत्ती बालकासारखी आहे फक्त त्यांनाच दिली आहे. स्तोत्र 131:2. आधारित केलेल्या निवडीमुळे पुष्कळ तरुणांनी त्यांचे किंवा तिचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केले. परमेश्वराच्या पुढे पळू नका अथवा मागेही राहू नका. विसावा कसा घ्यावयाचा हे त्याच्यापासून शिका. त्याच्या विसावा सूर्यप्रकाशात असताना स्वच्छ ऊन पडते व उष्णकाळीही हिंदवर युक्त अभ्र येते यासारखा आहे. यशया 18:4. आपण प्रार्थना करू. प्रभू, मी तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो. तू खरंच पवित्र आहेस, महान आहेस आणि गौरवी आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, या जगात आम्ही जगत असताना माझ्या बाप्पा, आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या दैहिक मानाची इच्छा असते की आम्हाला प्रत्येक गोष्ट क्षणार्धात पाहिजे. पण प्रभू परमेश्वरा, आज तू आमच्यासोबत बोलला आहेस की तू योग्य वेळेस थोड्या थोड्या प्रकारे प्रगटीकरण करत असतोस. थोड्या थोड्या वेळेत तू आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असतोस. आणि हे प्रभू, ते समजण्याची इच्छा, ते समजण्याची गोष्ट, समजण्याचं मन माझ्या बाप्पा आम्हा प्रत्येकाला देईच. आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो. आम्ही आमचा तन, मन, आत्मा, प्राण सर्व काही तुझ्या हातामध्ये देत आहोत. तू आम्हाला शिकव आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आमचा उद्धारक परमेश्वर याच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐक तू बाप्पा. आमीन.